तर आता आपण पाहू की याच जीच्या किमतीमध्ये खोलीनुसार कसा बदल होतो. म्हणजेच पहा की आता आपण ही पृथ्वीचं काय आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. तर या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. उदाहरणार्थ समजा आपण असं गृहीत धरू की आपण पृथ्वीच्या आतमध्ये घुसलेलो आहे या लेवलवर. समजा आता पृथ्वीच्या आतमध्ये घुसल्यानंतर काय होईल की जे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत 6400 किलोमीटर एवढी जी त्याची त्रिज्या आहे पृथ्वीची, ती त्रिज्या म्हणजेच या केंद्रबिंदू आणि आपलं ऑब्जेक्ट म्हणजे आपली जी वस्तू आहे तर तिथपर्यंतचं अंतर काय होईल आता पृष्ठभागापेक्षा कमी होईल. म्हणजे समजा हे जर 100 किलोमीटर आपण कमी जर आलो तर हे होईल 6300 किलोमीटर इथपर्यंत त्याचं काय होणार आहे, ही जी त्रिज्या जी आहे ही कमी होणार आहे. आता आपण आतापर्यंत काय पाहिलेलं आहे, जर त्रिज्येची किंमत जर वाढली तर जी ची किंमत ही कमी होते. पण आता इथं काय होत आहे, उलट होत आहे. आर म्हणजे त्रिज्येची किंमत काय होत आहे, कमी होते. म्हणजेच ही जी जी ची किंमत आहे ती आता काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. बरोबर. असं आपल्याला या ठिकाणी होताना झालं पाहिजे. परंतु प्रत्यक्षात काय होतं पहा की जेव्हा आपला ऑब्जेक्ट हा या ठिकाणी आलेला आहे, आता ऑब्जेक्ट या ठिकाणी आल्यानंतर आता एक गोष्ट तुम्हाला गृहीत धरायला लागेल की हा जो पृथ्वीचा जो एम आहे, एम म्हणजे काय आहे, पृथ्वीचे वस्तुमान. तर हे पृथ्वीचे वस्तुमान आता काय होणार आहे, कमी होणार आहे. का कमी होणार आहे, कारण ही वस्तू 100 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर आता हा जो भाग आहे पृथ्वीचा, हा पृथ्वीचं वस्तुमान हे पूर्णच्या पूर्ण तिथं कार्यरत असणार नाही. फक्त इथून इथपर्यंत जेवढं पृथ्वीचं मास असेल म्हणजेच वस्तुमान असेल तेवढंच ते कार्यरत असेल. म्हणून ह्या यम ची किंमत कमी होणार आहे. मग परिणामी यम ची किंमत कमी झाल्यामुळं या जी ची किंमत पण या ठिकाणी काय होते, कमी होते. म्हणून जेव्हा आपण पृथ्वीच्या खोलीमध्ये जातो, आतमध्ये जातो, त्यावेळेस याची जी ची किंमत आहे ती कमी कमी होत जाते. अब हम पढ़ेंगे हिंदी में. देखो कि अब हम पढ़ रहे हैं कि चेंज विथ डेप्थ. डेप्थ में जैसा हम जाते हैं पृथ्वी के अंदर, अर्थ के अंदर जब जाते हैं तब जी के वैल्यू पे क्या असर होता है. तो देखो जी की वैल्यू पे उसका क्या असर होने वाला है कि यहाँ पे देखो कि मान लो कि ये जो पृथ्वी का सेंटर है तो इस सेंटर से इसका जो सरफेस है इसमें का जो रेडियस है कितना आने वाला है, 6400 किलोमीटर आने वाला है. मगर जब हम पृथ्वी के अंदर जाएंगे, समझो 100 किलोमीटर हमने अंदर गए, हम अंदर चले गए, तो वहां पर क्या होगा, ये ऑब्जेक्ट अगर अंदर चला गया तो क्या होने वाला है कि यहाँ पे जैसा कि वैल्यू में देखो कैसा चेंज होगा. अभी तक हमने क्या पढ़ा है कि अगर रेडियस की वैल्यू अगर बढ़ गई तो जी की वैल्यू कम होती है, और अगर यहाँ पे कि आर की वैल्यू अब क्या हो रही है, रेडियस की कम हो रही है, तो जी की वैल्यू क्या होनी चाहिए, बढ़नी चाहिए. मगर ऐसा यहाँ पे नहीं होता. क्यों नहीं होता, क्योंकि जब हम 100 किलोमीटर अंदर जाते हैं तब पृथ्वी का जो वस्तुमान है, जो मास है, तो वो मास कम होता है. और मास कम होने की वजह से अब यहाँ से जितना भी मास इस रेडियस तक होगा उतना ही हमें कंसीडर करना पड़ेगा. और ये अर्थ की जो यम की वैल्यू कम होने के कारण यहाँ पे आप पाओगे कि जी की वैल्यू भी कम होते हुए आपको नजर आएगी या ऐसा रहता है. नाउ ट्राई टू अंडरस्टैंड इट इंग्लिश.
we are going to see the variation in value of G change with depth. What is the effect of change in depth with the value of G? We will study now. Consider this is the earth and this is the center point of the earth and this is the surface of the earth. The distance from center of the earth to the surface of the earth, it is called as the radius, and the value of radius, you know, that 6400 kilometer. So now consider that if you go into the depth of the earth, what will happen? For example, we will consider that we have gone under or inside the earth 100 kilometer, then it will reach here. Then what will happen? The distance from between the center of the earth and this object become, or it reduces. The distance reduces or value of r reduces. We have seen that the value of r, if increases, then the value of G will decrease. Again, if the value of R decrease, then the value of G increases. So here it should be done, but it does not take place in this case. Why? See here, if we reach here, then the remaining amount of this, whatever the matter or mass present, this part, so it should be released. So what will happen? The value of M reduces, and because of reduces the value of M, the value of G also reduces. That's why it happened that with the with going inside the earth, or when we with the depth, then value of G decreases. So it happens with the change with the value of